नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतो निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. ठीक आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर काही स्टॉक्सचं एनालिसिस पाहणार आहोत थोडं थोडक्यात. चला तर मग सुरू करूयात का? ठीक आहे. मार्केटमध्ये आज बजेट डे होता आणि त्यामुळे मार्केटमध्ये आज आपल्याला व्होलाटाईल बरीचशी बघायला मिळाली आहे. ठीक आहे. पण व्होलाटाईल म्हणजे अस्थिर मार्केट होतं, पण एक असं अस्थिर होतं की जेणेकरून तुम्ही चांगले प्रॉफिट सुद्धा देखील आज कमवले असाल. ठीक आहे. एवढ्या मोठ्या मूव्हमेंट्स याशिवाय साइडवेजचं सोडा. थोडक्यात साइडवेज जरी असलं म्हटलं आपण म्हणू शकतो किंवा हे थोडंफार हे साइडवेजला होतं आणि त्याच्यानंतर ही आपल्याला ब्रेकडाउन बघायला मिळाली. त्यामुळे ह्या मोठ्या कॅन्डलमध्ये जरी तुम्ही म्हणतात ना, एक एक ऑन एन एव्हरेज जास्त प्रॉफिट्स नको, जास्त ट्रेड्स नको, पण एक 50-60 पॉइंट जरी आरामात कमवले असाल याच्यामध्ये, या सेलिंगमध्ये त्याच्यानंतर या पुलबॅकमध्ये सुद्धा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. दोघां मिळून जर तुम्ही 100-150 पॉइंट मिळवला, तर डेफिनेटली एक मोठ्या लेव्हलला तुम्ही ते प्रॉफिट केलं मित्रांनो. हे लक्षात असू द्या. आता थोडंफार तुम्हाला इथे दिसत असेल, की ह्या लेव्हल्स आहेत किंवा इथे थोडाफार कलर्स आहेत, ते कसे दिसतात. थोडंफार ते जरा तुम्हाला दाखवतो. ते म्हणजे आपला फिबोनाची रिट्रेसमेंट. लक्षात घ्या, हा असा एक इंडिकेटर आहे. मार्केट सेलिंगमध्ये जवळपास जेव्हा मार्केट न्यूजमध्ये असतं, जेव्हा आपण म्हणू शकतो काही चांगल्या एक न्यूज असतात किंवा आपण म्हणू शकतो कुठलीतरी मोठी एक आपण म्हणू शकतो एक बजेट डे असू द्या किंवा अनेक दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टी समजा घडत असतील, त्याच्यानुसार मार्केट जे रिएक्ट करतं. आता सेलिंग जर येत असेल, ठीक आहे, पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली तुम्हाला हायवर हाय मारताना बघायला मिळू शकतं. पण थोडक्यात काय कधी-कधी एक निगेटिव्हली साइडला जेव्हा रिएक्ट करतं, ते आपल्याला काय बघायला मिळतं, एक व्यवस्थित येते, एक मोठ्या लेव्हलला सेलिंग आपल्याला बघायला मिळते आणि तीच सेलिंग आज आपल्याला बघायला मिळाली ह्याच्या रूपात. हे लक्षात घ्या. आता मी फिबोनाची रिट्रेसमेंट केलं होतं आणि रिट्रेस 0.2% मार्केट इथपर्यंतच खाली आलं आणि इथून बाउन्स बॅक झालं. या लेव्हलच्या आसपास काय सपोर्ट घेऊन. हे लक्षात घ्या. म्हणून मला माहिती होतं मार्केट आलं तर जास्तीत जास्त इथपर्यंत येऊ शकतो 0.2 पर्यंत. सो ही जी आहे, ही आपली प्रॉफिट बुकिंग लेव्हल असू शकते. आता जर मग ह्याच्या खाली कुठेतरी होल्ड करून जात असेल, मग विचार करू शकता. लक्षात घ्या, ह्याच्या खाली एका दिवसात तोडून एवढं मार्केट जाऊ शकत नाही. कारण का एवढी काय मोठा विषय नव्हता. ठीक आहे, एक बजेट डे होता आणि बजेटनुसार मार्केटने ते रिएक्ट केलं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता सगळ्या लेव्हल्स आपण काढून टाकूया. सिंपल उद्यासाठीच्या एनालिसिसकडे आपण चालू करू. मार्केट दिवसात व्होलाटाईल होतं, मान्य करतो. सेलिंग आली, खूप एका दिवसात मूव्हमेंट दिली. पण क्लोजिंग जी आहे, मार्केट कालच्या क्लोजिंगच्या आसपासच क्लोजिंग दिलेली आहे. हे लक्ष थोडीफार खाली दिली आहे, पण कालच्या क्लोजिंगच्या आसपासच दिली. त्याचबरोबर ही जी कॅन्डल आहे पूर्ण रेड नाहीये. हे जवळपास काय झाली आहे बघा, एक जवळपास सेलिंग झाल्यानंतर अक्षरशः इथून जिथे जवळपास ओपन झालं, त्याच्या आसपास कुठेतरी क्लोज होऊन जाण्याची आपल्याला एक क्लोज वर थोडक्यात काय त्याच्या आसपास खेचून नेण्याची ताकद आपल्याला इथे बाहेरशी बघायला मिळते. हे लक्षात घ्या. जवळपास काय मार्केट जे आहे, या लेव्हलच्या जवळपास आसपास म्हणजे जवळपास 24,500 च्या आसपास मार्केट जे आहे, इथे कुठे त्याच्या जवळपास खाली मार्केट इथे आणून क्लोज केलेलं आहे. हे लक्षात घ्या. आता ही चांगली गोष्ट आहे का? डेफिनेटली येस, चांगली गोष्ट आहे. पॉझिटिव्ह साइडला आहे का? डेफिनेटली येस, पॉझिटिव्ह साइडला आहे. परंतु उद्या हाय तुटणं गरजेचं आहे. ती म्हणजे या रेंजचं. जवळपास काय 24,600 आपल्या नशिबातून ती रेंज काय जात नाही सध्या. कोणती 24,600 ज्याच्यावरती मार्केट एक होल्ड करण्याचा प्रयत्न करत होतं. ठीक आहे. ह्याच्या आधी सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळत असेल एक खूप प्रयत्न. सो आता उद्या जर ही लेव्हल तुटली तर डेफिनेटली तुम्हाला एक मोठी मोमेंटम वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. हे लक्षात असू द्या. परत त्याचबरोबर एक सपोर्ट रेंज आपली असणार आहे ती म्हणजे ही जी कॅन्डल आहे आदल्या दिवशीची त्याच कॅन्डल चालू ती म्हणजे 24,350 च्या आसपासची. हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर माझ्या मते तुम्हाला समजत असेल की मार्केट परत कोणत्या रेंजमध्ये आलंय. ह्याच रेंजमध्ये येऊन क्लोज झालंय. ही एक पॉझिटिव्ह नोट होती असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचनंतर आता जर लक्षात घ्या, रेंज काढायची असेल तर लक्षात घ्या, ही एक लेव्हल आहे, एक चांगली सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर वरच्या रेंजच्या आसपास काढायची असेल, ती म्हणजे कोणती काढू शकतो? ही एक लेव्हल एक चांगली सपोर्ट आहे. इथून वरच्या दिशेने येताना ही एक रेंज एक काढून टाकूया. त्याच्या वरच्या दिशेने येताना मार्केट ही एक रेंज एक काढून टाकूया. काही लेव्हल्स आहेत त्या ॲड करून घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर ही एक लेव्हल एक काढूया आणि त्याच्यानंतर मार्केट खाली आलं तर थोड्याफार ज्या लेव्हल्स आहेत छोट्या, मग थोड्या छोट्या एक त्या म्हणजे ह्या त्याच्यामध्ये ही एक लेव्हल ॲड करूया. ओके. आता ट्रेंड लाईन आपली कशी असणार आहे? ट्रेंड लाईन आपली निगेटिव्हच असणार आहे. सध्या तरी निगेटिव्ह ट्रेंड लाईन आहे आणि ट्रेंड लाईन आपली सध्या तरी ही अशीच चालणार आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता ही ब्रेकआउट झाली उद्या मार्केटनं मग विषय वेगळा. मग जवळपास आपण एक चांगली तेजीची ट्रेंड लाईन काढू शकतो या करंटच्या ट्रेंडनुसार. ठीक आहे. आता सुरुवातीचं लक्षात घ्या, मार्केट उद्या एक्स्पेक्ट काय आहे? उद्या ओपनिंग एक्स्पेक्ट आहे मार्केटची. जवळपास काय मार्केट कसं उघडतंय. परत मार्केट ह्याच रेंजमध्ये येऊन क्लोज झालेलं आहे. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो आता या रेंजमध्ये ओपन झालंय. आता ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं, तर परत एकदा मार्केट ही लेव्हल जी आहे 24,550 किंवा म्हणू शकतो कोणती 24,600 ही लेव्हल परत मार्केट काय करायचा प्रयत्न करू शकतं? ब्रेक करायचा प्रयत्न करू शकतं. हे लक्षात असू द्या. सो रेंज बाउंड ओपन झालं या रेंजमध्ये कुठेतरी जर टिकत असेल तर डेफिनेटली बाय करा आणि पहिलं टार्गेट हे घ्या 24,600 चं याच्यावरती टिकलं तर 24,650 हे दुसरं घेऊ शकता. गॅप अप झालं तर मार्केट पहिली ह्या रेंजच्या वरती
किंवा ही जी आपली लेवल आहे, आपण 24,550 ते 24,650 पॉइंटमध्ये कुठेतरी होल्ड करू देत चांगली बुलिश कॅन्डलनी. त्या कॅन्डलचा हाय पुढची कॅन्डल तोडू देत. मग हे टार्गेट्स वरच्या ना आरामात तुम्हाला बघायला मिळू शकतात. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सेलिंगचा विषय करायचा असेल तर सेल जर ओपन साइडवेज ओपन होऊन जर परत येत असेल तर डेफिनेटली सेल करून हे टार्गेट्स खालच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता 40-50. लगेच आपण म्हणू शकतो अग्रेसिव्हली सेल करायचा प्रयत्न करू नका. सर्वात आधी म्हणजे ही लाल लाईन तुटू द्या. मग अग्रेसिव्हली सेल करायचा विचार करा. हे लक्षात घ्या. त्यामुळे सेलिंग साइडला जरी इथून साइडवेज ओपन खाली आलं तर थोडंफार विचार करून सेल करा. जर गॅप डाउन ओपनच झालं या रेंजच्या आसपास तर लक्षात घ्या लाल लाईनच्या खाली टिकणं गरजेचं आहे. याच्या खाली जर टिकून सरळ जात असेल, ठीक आहे, बिनधास्त सेल करा. तिथे पुट बाय करा, पुट ऑप्शन बाय करा. बिनधास्त तुम्हाला मूव्हमेंट जी आहे, ती विरुद्ध दिशेने तुम्हाला बघायला मिळू शकते. हे लक्षात ठीक आहे. आणि त्याचबरोबर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. ती एक्सपायरी आता आज जवळपास ट्रेंडिंग झालंय. थोडंफार व्होलॅटाईल होतं मार्केट. सो उद्या जर मार्केट उद्या साइडवेज बघायला मिळालं बँक निफ्टी. मग थोडक्यात काय, की सध्या निफ्टी जो होतं थोडंफार एक मूव्हमेंट आपल्याला चांगली तेजीची बघायला मिळते. बँक निफ्टी थोडंफार का असेना वीक आहे कारण 52,000 ची लेव्हल त्याने तोडलेली आहे. ही एक आपल्याला विषय बघायला मिळते. त्यामुळे 24,350 च्या खाली निफ्टी कसं टिकतंय का आणि बँक निफ्टी जर निगेटिव्ह निघाला तर डेफिनेटली याच्या खाली तुम्ही सेल करू शकता. हा एक विषय आपण एक करू शकतो. लक्षात घ्या दोन्ही इंडेक्स साइड बाय साइड विचार करून एनालिसिस करूनच तुम्ही त्याच्यामध्ये एक निर्णय जो आहे हा घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर निफ्टी बँकचा विचार केला तर निफ्टी बँक सुद्धा आपल्याला एक चांगली लेव्हलमध्ये ट्रेड होताना बघायला मिळते. 52,000 ची लेव्हल तुटल्यानंतर एक मोठा फॉल बघायला मिळाला बँक निफ्टीमध्ये. हे लक्षात असू द्या. डेली टाईम फ्रेमवरती जाऊया. डेली टाईम फ्रेमवरती आल्यानंतर बँक निफ्टी जर तुम्ही बघितलात निफ्टीपेक्षा, तर बँक निफ्टी आपल्याला एका चॅनलमध्ये जाताना बघायला मिळतं. तो चॅनल म्हणजे हा. हे लक्षात घ्या. आणि ह्या चॅनलमध्येच बँक निफ्टी सध्या ट्रेड होतं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. जरी मार्केट सेलिंग जरी आली तर जी क्लोजिंग जी आहे, जी खालची जी आपण जी लेव्हल काढली आहे सपोर्ट लेव्हल, त्या लेव्हलच्या वरती आसपासच इथे क्लोज दिलेला आहे. म्हणजे ही चॅनल जो आहे, हा मार्केट किती व्यवस्थित याला रिस्पेक्ट करतंय, हे क्लिअर कट आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. सो आता काय करू शकतो? सर्वात महत्त्वाची म्हणजे एक चांगली सपोर्ट रेंज आपल्याला बघायला मिळू शकते. ती म्हणजे ही सपोर्ट रेंज. ठीक आहे. कोणती? 51,778 किंवा 800च्या आसपास आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतरची एक रेंज आहे सपोर्ट ती म्हणजे कोणती? ही एक ॲड करून घेऊया. ठीक आहे. रिजेक्शन झोन कोणता काढू शकतो? पहिला रिजेक्शन आपला 52,154. दुसरा रिजेक्शन आजच्याच कॅन्डलचा ओपन झालेला आहे. तो म्हणजे 52,550 हे लक्षात असू द्या. त्या लेव्हल ज्या आहेत आपण डबल काढल्या. याच्या पाठचं कारण सुद्धा आहे. हे लक्षात घ्या. कारण ज्या लेव्हल्स आहेत ते किती व्यवस्थितरित्या व्यवस्थित रिजेक्शन सपोर्ट घेतल्या मार्केटने. बघा, जरी व्होलॅटाईल मार्केट होतं तरी सुद्धा जेणेकरून मार्केटचं आपल्याला व्यवस्थितरित्या मार्केट कसं काय जे आपले जे प्राइस ॲक्शन आहे ते रिस्पेक्ट करून चालतं हे आपल्याला क्लिअर कट बघायला मिळते. ठीक आहे. आता लेव्हल्स काढायचे असतील, बँक निफ्टीचा विषय काढा तर लक्षात घ्या, ह्या छोट्या-मोठ्या रेंजेस आहेत त्या ॲड करून घ्याव्या. याच्या खाली हीच एक लेव्हल ॲड करून घ्या. ठीक आहे. इथून वरच्या वरच्या दिशेने जाताना ही एक लेव्हल ॲड करून घ्या. त्याचबरोबर इथून वरच्या दिशेने जाताना ही एक रेंज आहे ती ॲड करून घ्या. ट्रेंड लाईन कशी आहे? निफ्टी बँकचा विचार केला तर लक्षात घ्या ट्रेंड लाईन जी आहे ही सध्या तरी आपण काढायची म्हटली तर ती अशीच काढू शकतो. निफ्टी बँकचा विचार केला तर. अशी सुद्धा ट्रेंड लाईन येणार आहे. जर काढलात तर अशी सुद्धा होऊ शकते. हे लक्षात घ्या. या टॉपपासून जर काढायची म्हटलात तर लक्षात घ्या अशी. ठीक आहे. अशी सुद्धा होऊ शकते आणि अशी सुद्धा होऊ शकते जी आता काढली. ठीक आहे. आता ही ट्रेंड लाईन किती महत्त्वाची आहे बघा. मार्केट याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न एकदा, दोनदा, तीनदा, 4, 5 नाही टिकलं. सरळ सेलिंग आली त्याच्यानंतर. आणि ही जी लेव्हल आहे एक चांगली सपोर्ट म्हणून एक काम करताना बघायला मिळाली ती म्हणजे 52,200 च्या आसपास. त्यामुळे 52,150, 52,200 ही जी लेव्हल आहे हे का महत्त्वाची याच्या पाठचं कारण आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता मार्केटने क्लोज कुठे दिलाय? 51,800 च्या आसपास क्लोज दिलेला आहे. कोणी? निफ्टी बँकने. आता निफ्टी बँक उद्या ओपन कुठे होईल त्याच्यावरती डिपेंड आहे पूर्ण. म्हणजे जवळपास काय ही जी रेंज आहे, ही रेंज महत्त्वाची आहे. आता या रेंजमध्ये ओपन झालं तर परत एकदा मार्केट जे आहे परत आपण म्हणतोय की ह्या लेव्हलच्या आसपास तो सपोर्ट घेतोच आहे. जर तोडून परत खाली निघालं तर ह्याच्या खाली सेल करू शकतो आपण 51,700 च्या खाली. याच्या खाली आपण सेल करू शकतो किंवा पी ऑप्शन जो आहे पुट ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. हे थोडक्यात हे टार्गेट्स घेण्यासाठी हे लक्षात घ्या. परंतु मार्केट ओपन झाल्याच जर सुरुवातीला मार्केटने एक 52,000 च्या वरती क्लोजिंग द्यायचा प्रयत्न केला निफ्टी बँकने. कोणती? ही जी लेव्हल आहे किंवा ही जी रेंज आहे 51,900 ते 52,000 आणि मार्केट परत वरच्या दिशेने निघालं तर ब्रेकआउट रेंज आपली 52,154 किंवा 52,200 ची राहू शकते. हे लक्षात असू द्या. त्यामुळे इथपर्यंत आपल्याला टार्गेट जे आहे हे आपल्याला आरामात बघायला मिळू शकतं. मग स्ट्रगल चालू होईल मार्केटला ही जी ट्रेंड आहे परत ब्रेकआउट करण्याची. आणि जर ब्रेकआउट झाला तर परत एकदा मार्केट ह्या लेव्हलपर्यंत बघायला मिळू शकतं. हे लक्षात असू द्या. सो उद्या या रेंजला पॉझिटिव्ह लेव्हलला थोडाफार निफ्टी बँक राहिला तर जवळपास तुम्ही
आज चांगले प्रॉफिट केलं असाल आणि नवीन असाल मार्केटमध्ये, तर डेफिनेटली उद्या ट्रेड करायचं थोडंफार टाळा. याच्या पाठचं कारण काय, उद्या ट्रॅप्स बघायला मिळू शकतात मार्केटमध्ये. हे लक्षात असू द्या. सो जर सरळ साधा जर निघताना मार्केट बघायला मिळत असेल, सरळ साधा ट्रेंड कंटिन्यू होताना बघायला मिळत असेल, तर डेफिनेटली तुम्ही हे करू शकता. पण ट्रेंड जर बेंड होत असेल, हा जो आता करंटसाठीचा थोड्या वेळासाठीचा आपण काय म्हणू शकतो, शॉर्ट टर्म सेलिंग ट्रेंड आहे. जर हा बेंड होत असेल, तर डेफिनेटली इथे थोडेफार ट्रॅप्स येण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि जर ह्या रेंजमध्ये मार्केट राहिलं परत एकदा, तर परत एकदा व्होलाटाईल राहू शकतं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित एक स्कॅल्प लेव्हलला ट्रेड करणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या किंवा एक चांगल्या मोठ्या ब्रेकआउटची अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो निफ्टी बँकचा अनालिसिस या लेव्हलला आपण करू शकतो, की निफ्टी बँक ह्या लेव्हलला विचार करू शकतो. उद्यासाठीचा सिंपल क्लिअर सेटअप आहे आपला. ठीक आहे. त्याचनंतर आपण काही स्टॉकच्या अनालिसिसकडे जाऊया. बजाज ऑटो आता खरं सांगायचं असेल तर ह्या डीपमध्ये जर तुम्ही घेतला असाल, तर डेफिनेटली आज एका दिवसातच तुम्हाला एवढा प्रॉफिट बघायला मिळाला त्या स्टॉकमध्ये. जवळपास 60% हे लक्षात असू द्या. ठीक आहे. असो सो आपण थेट जरा डेली टाईम फ्रेमवरती आपण डेलीवरती थोडाफार हे करतो, कारण 15 मिनिटावरती सगळं काय ओके. आता बजाज ऑटोचा विचार करत असाल, तर परत बजाज ऑटो जर लेव्हल तोडत असेल कोणती 9,348 च्या खाली तुम्ही सेल करू शकता. परंतु एक क्लोजिंग चांगल्या पॉझिटिव्ह नोटवरती दिलेली आहे. सो इंट्राडेचा विचार करत असाल तर 9,434 च्या वरती बाय करू शकता हा स्टॉक. पण गॅप अप झाला तर 9,500 च्या वरतीच बायिंगचा विचार करा स्टॉकमध्ये. बर्जर पेंट्स ठीक आहे. आज सेलिंग नंतर हा एक जवळपास रिजेक्शन खालच्या दिशेने बघायला मिळालाय. बायिंग रेंज 530 च्या वरतीच बाय करू शकता. मजबूत स्टॉक आहे. टाटा स्टील ठीक आहे. आज जवळपास काही दिवस हा सेलिंगमध्ये स्टॉक बघायला मिळतोय, पण जवळपास या रेंजच्या वरती जर टिकला, म्हणजे जवळपास कोणती रेंज आहे? 162.28 च्या वरती हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर टाटा मोटर्स बायिंग रेंज इथे आहे. ती म्हणजे कोणती? आता जवळपास एक आपण म्हणू शकतो या रेंजच्या आसपास हा सुद्धा शेअर आता निफ्टी बँक जशी चालली तशीच हा शेअर चाललेला आहे. टोटल म्हटलं तर थोडक्यात काय कन्सोलिडेशनमध्ये आहे. ठीक आहे. नवीन हाय बनवताना हा स्टॉक सुद्धा तुम्हाला एक बघायला मिळू शकतो. बायिंग रेंज 1009 च्या वरती बाय करू शकता. एक चांगली मूव्हमेंट तुम्हाला वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. ठीक आहे. लालपत लॅब्स ओके. एक चांगल्या लेव्हलला इंडिसिजन ग्रेट कॅन्डल झालेली आहे. ठीक आहे. बायिंग रेंज आपली 3,100 ची असते. याच्यावरती टिकल्यावरती बिनधास्त बाय करा वरच्या दिशेने मूव्हमेंट आरामात बघायला मिळेल. ठीक आहे. त्याचबरोबर अतुल ठीक आहे. अतुलचा विचार केला तर लक्षात घ्या हा स्टॉक सुद्धा तुम्हाला बायिंगला बघायला मिळू शकतो. एक 7,400 च्या वरती चांगली रेंज आहे बायिंगची. हे लक्षात असू द्या. ऑल टाईम हायच्या आसपास आहे. एक चांगली मूव्हमेंट तुम्हाला आता बघायला मिळू शकते. टी-सी-एस ओके. एक चांगल्या लेव्हलला स्टॉक होता. मी आधी सुद्धा लेव्हल काढली होती. मग हा ब्रेकआउट होता. सो टी-सी-एसचा विचार केला तर रेंज आपली आहे वरच्या दिशेने 4,361 च्या वरती हा स्टॉक बाय करू शकता. पण जर आता हा जो पुलबॅक आहे, हा पुलबॅक जर कंटिन्यू होत असेल, तर डेफिनेटली थोडाफार पुलबॅकमध्ये पण हा शेअर बघायला मिळू शकतो. 4,267 च्या खाली तुम्ही डेफिनेटली हा थोडाफार सेल करण्याचा विचार करू शकता. ठीक आहे. सिप्ला ओके. सिप्ला बायिंग जर थोडाफार कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे. तर एक 1,500 च्या वरती तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता. एक चांगली मूव्हमेंट वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. परंतु आता करंट सपोर्ट रेंज जी आहे सिप्लाची, ती कोणती आहे? करंट सपोर्ट रेंज जी आहे ती 1,471 ह्याच्या खाली टिकला तर सेल करा. कारण थोडक्यात काय एक निगेटिव्ह लेव्हल आपल्याला बघायला मिळतं. जर ही सपोर्ट लेव्हल तुटली तर डेफिनेटली मार्केट थोडंफार खाली बघायला मिळू शकतं. परंतु आता जसं कन्सोलिडेशन थोडक्यात होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय 1,471 च्या वरती, तर डेफिनेटली 1,500 च्या वरती तुम्ही इंट्राडेला टिकलं तर डेफिनेटली बाय करून हे थोडंफार इथपर्यंत टार्गेट घेऊ शकता. कोणतं? 1,531 चं आणि 1,531 पर्यंत हा स्टॉक गेला तर लक्षात घ्या ब्रेकआउट रेंज सुद्धा पुढची हीच असणार आहे. म्हणजे जवळपास काय येत्या काही दिवसात सिप्ला सुद्धा मग ही लेव्हल तुटल्यानंतर अजून वरचं टार्गेट तुम्ही हे ठेवू शकता. थोडक्यात काय हा थोडाफार हा शेअर इंट्राडेला सुद्धा घेऊ शकता, स्विंगसाठी सुद्धा विचार करू शकता. पण ब्रेकआउट 1500 गरजेचं आहे. मग मेन ब्रेकआउट 1,533 चं. ऑप्शन बायिंग करत असाल तर डेफिनेटली सिप्ला कन्सिडर करू शकता. स्टॉकचं अनालिसिस समजलंय का सांगा? निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस समजलंय का सांगा? समजलं असेल तर लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय मित्रांनो. धन्यवाद.